शेतकरी नेते अपक्ष उमेदवार म्हणून बुलढाणा लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत। रविकांत तुपकर आपल्यासोबत आहेत। भाऊ, नेमका कसा प्रचार सुरू आहे? प्रचारात आघाडी घेते तुम्ही, कुठे बैठका सुरू आहेत, गावागावात चर्चा होती काय? नाही, असं आहे की माझी निवडणूक लोकांनी ताब्यात घेतलेली आहे। लक्षात घ्या, गावगाड्यातला सामान्य माणूस, शहरातला सामान्य नागरिक यांना बदल पाहिजे, परिवर्तन पाहिजे। आणि विद्यमान खासदार प्रतापराव जाधवांवर लोकांची प्रचंड नाराजी आहे। 15 वर्षात काही केलं नाही, लोकांना जाऊन भेटत नाही, सांगण्यासारखं एक काम नाही, फक्त सत्तेतून पैसा मिळवायचा आणि पैशातून निवडणुका जिंकायच्या असं काम केलं। आणि स्वतःचं कर्तृत्व शून्य आहे। कधी वरच्याच्या नावानं मत मागायचं, कधी खालच्याच्या नावानं मत मागायचं, याच्या त्याच्या भरोशावर दुकान चालत गेलं त्यांचं आतापर्यंत। पण आता जनता हुशार झालेली आहे, सामान्य जनता पूर्ण पिसलेली आहे। सोयाबीन 4000 रुपयानं लोक विकतात, कापूस 6500 आलाय, लोक परेशान आहे। सभागृहात हे कधी आवाज उठवत नाही। सोयाबीन कापसाचा भाव नाही, पीक विमा नाही, नुकसान भरपाई नाही, केलं काय यांनी 15 वर्ष? सामान्य जनता यांना त्रस्त झालेली आहे। त्यामुळे लोकांचा भरभक्कम पाठिंबा आम्हाला मिळतोय। चळवळीच्या माध्यमातून संघर्ष करून, सत्याग्रह करून लोकांना आम्ही अनेक वेळा न्याय मिळवून दिलाय। किमान आम्ही भांडतो तरी यांनी काय केलं? यांनी सांगावं की मी सोयाबीनला भाव मागायसाठी सभागृह बंद केलं होतं। आहे का असं सांगायची हिंमत? अजिबात नाही। फक्त या जिल्ह्याची वाट लावली, आत्महत्येमध्ये हा जिल्हा नंबर 1 वर नेला, असं काम केलं। म्हणजे बुलढाणा जिल्ह्याचे खासदार कोण आहे हे सांगण्यासाठी आम्हाला, म्हणजे लोक विचारतात कोण, त्यांचं नाव सुद्धा लोकांना माहित नाही, अशी परिस्थिती आहे। भ्रमनिरास केला बुलढाणा जिल्ह्यातल्या जनतेचा आणि लोकांचा पाठिंबा आम्हाला मिळतो। लोकांनी आमची निवडणूक ताब्यात घेतलेली आहे, लोक वर्गणी देत आहेत। लोकांनीच आता ठरवलेले मनोमनी की शेतकऱ्याचं लेकरू संसदेत पाठवायचं। खासदार प्रतापराव जाधव यांनी तुमची लायकी काय? हे बघा, प्रतापराव जाधवांचे संस्कार तसे आहेत। वास्तविक पाहता राजकारणात काम करताना या पातळीवर लायकी कोणी कोणाची काढत नसतं। प्रतापरावांची लायकी काय जरा बूम घेऊन गावागावात विचारा, लोक किती शिव्या देतात, नाव सुद्धा लोक काढू देत नाही। ते काय आमची लायकी काढतील? आणि आमची लायकी काय जनता सांगेल। आम्हाला काही भाड्यानं गाड्या करून आणि दारू मटण खाऊ घालून लोक आणायची वेळ नाही आमच्यावर आली। स्वतःच्या खर्चानं चटणी भाकरी खाऊन माझ्या सभेला किंवा माझ्या अर्ज भरायला लोक येतात, ही माझी लायकी आहे। यापूर्वी नरेंद्र मोदीच्या लाटेमध्ये निवडून आलेत असं अनेक ठिकाणी त्यांच्यावर आरोप होते, यावेळी निवडून येते? हे पहा, यावेळी लोकांच्या डोक्यात कोणतीच लाट नाही, लोकांच्या डोक्यात एकच लाट आहे, दोघांना पाडा आणि शेतकऱ्याच्या लेकराला काढा। आणि लोकांनी मनोमनी ठरवलेलं आहे परिवर्तन करायचं। त्यामुळे सामान्य जनता परिवर्तन करण्याच्या मूडमध्ये आहे आणि यावेळेला त्यांचा पराभव 100% ठरलेला आहे। ठिकठिकाणी बैठका होत आहेत, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी होत आहेत, अधिकृत प्रचाराचा नारा कधी? मी परवा दिवशी म्हणजे 9 तारखेला सकाळी 10 वाजता सिंदखेडला मा जिजाऊंच्या राजवाड्यावर वंदन करून प्रचाराचा नारळ फोडणार आहे आणि संबंध जिल्हा पुन्हा एकदा नव्या दमानं पाया खालून काढणार आहे। तसं मी जिल्हाभरात खूप फिरलेलोच आहे आणि मी 24/7 आहे। मी काय असं निवडणुका आल्या म्हणून थोडीच उजेडात आलो की मला लोकसभा लढायची, बाबा लगीन, असं नाही केलं। मी 22 वर्षापासून लढतो आहे, संघर्ष करतो आहे आणि मला विश्वास आहे 22 वर्ष जे मी लोकांसाठी लाटाकाटा खाल्ल्या, तुरुंगात गेलो, जेल भोगली मी आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी, त्या कामाची मजुरी म्हणून लोक आमच्या सोबत राहतील। आणि यांच्यासारखा आमच्या लोकांना त्रास नाही ना। दे हप्तीन दे वसुली, म्हणजे विश्व हिंदू परिषदेची जमीन हाणायची, देवस्थानाच्या जमिनी हाणायच्या, सगळे अतिक्रमण करायचे, सगळं बळकवायचं, हे धंदे आम्ही कधी केले नाही। आम्ही सामान्य माणसासाठी शेकडो पोलीस केसेस अंगावर घेतल्या। 100% या जिल्ह्यातली जनता यावर्षी आमच्या पाठीशी उभी राहील। नक्कीच। तर हे होते रविकांत तुपकर, कॅमेरामन निलेश देशमुख सह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।